नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. श्री राज ठाकरे यांच्या रूपानं आपला मुद्दा नेमकेपणानं लोकांना भिडेल अशा पद्धतीनं मांडणारा एक चांगला महत्वाचा नेता महाविकास आघाडीला मिळाला आहे. पत्रकार परिषद जर आपण बघितली, की ज्या पत्रकार परिषदेमध्ये श्री बाळासाहेब थोरात, श्री जयंत पाटील बोलले. पण ज्याच्या बातम्या झाल्या किंवा श्री उद्धव ठाकरे बोलले, त्या बातम्या राज ठाकरे यांच्या आहेत. आणि ते ज्या मिश्किल पद्धतीनं ते बोलले, ज्या पद्धतीनं त्यांनी श्री अजित पवार यांची मिमिक्री केली, छोटंसं वाक्य आहे. तर पत्रकार परिषद असू दे किंवा समोर असलेला मोठा जनसमुदाय असू दे, ह्या सगळ्यांची नस ओळखणारा राज ठाकरे हा नेता याच्यात काही दुमत नाहीये. अर्थात ते जे सगळे लोक येतात, त्यांना कन्व्हिन्स करून मतामध्ये कन्व्हर्ट त्यांना अजिबात करता आलेलं नाही. अपवाद 2009चा जे त्यांना उत्तुंग यश मिळालं. पण त्यानंतर वेगवेगळ्या त्यांच्या राजकीय भूमिकेतल्या सातत्याच्या अभावामुळं आणि जे शरद पवारांनी पूर्वी सांगितलं त्याप्रमाणे कष्ट घेण्याची तयारी नसल्यामुळं आणि माझं स्वतःचं आकलन असं आहे, की मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही, हे नीट समजून न घेतल्यामुळं. पण तरीसुद्धा आज अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच राज्य निवडणूक आयोग आणि या देशाच्या निवडणूक आयोगानं सुद्धा स्वतःचं आकलन करून नेमकं महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर जे मांडायला हवं, ते सगळे महत्त्वाचे मुद्दे आज राज ठाकरे यांनी मांडले. त्याच्यात काहीही अशी गोष्ट नाहीये, की जी केवळ राजकारण ह्या परिपेक्षात बघायला आली. पण राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळं आता जे गुडघ्याला बाशिंग आणि गुडघ्याला बाशिंग तरी का म्हणायचं, जवळपास 5 वर्ष झाल्यात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. संपूर्ण राज्यामध्ये प्रशासन राज आहे. प्रचंड भ्रष्ट अपवाद आहेतच. ह्या अधिकाऱ्यांनी टेंडर म्हणजे आता पुणे महानगरपालिकेचे एक आयुक्त, महापालिका आयुक्त यांनी पदभार सोडला. त्याच्या 8 दिवस आधी त्यांनी झोळीच अशी लावली होती. 1,500 कोटी रुपयाचा टी-डी-आर, 1,500 कोटी रुपयाचा टी-डी-आर त्यांनी असा वाटला लोकांना. अनेक रिझर्वेशन्स उठवली, अनेक बेकायदेशीर कामं केली आणि आता ह्याच शहराच्या लगत असलेल्या दुसऱ्या एका शहरासंदर्भातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याबद्दल पण तेच बोललं जातं आहे, की त्यांची ज्या ठिकाणी बदली झाली, तिथून जात असताना ते किती कमालीचे वादग्रस्त होते आणि त्यांनी काय-काय वर्तन केलं वगैरे. आर-टी-आय कार्यकर्ते श्री विजय कुंभार यांनी या संदर्भामध्ये एक्सवरती काही पोस्ट केलेले आहेत. हे जे अधिकाऱ्यांचं राज्य आहे, ते राज्य सरकारला हवंच आहे हो. कारण राज्य सरकारला काही अडखाटी नाहीये. त्यांच्या माध्यमातनं, अधिकाऱ्यांच्या माध्यमातनं आपला जो काही अजेंडा असेल, तो त्यांना राबवता येतो. कार्यकर्त्यांची अडचण आहे आणि म्हणून राज ठाकरे जेव्हा असं म्हणतात, की 5 वर्ष थांबलो, आणखी 6 महिने थांबू, तेव्हा अनेक कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला असेल, पण तसं होणार नाही. कारण आत्ताच्या निवडणुका ह्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार होत आहेत आणि जानेवारीच्या शेवटपर्यंत त्या सगळ्या संपवून टाकायच्या. त्यामुळे निवडणुका थांबणार नाहीत. पण प्रश्न आहे तो निवडणूक आयोगाला राज ठाकरे यांनी विचारलेला एका महत्त्वाच्या प्रश्नाचा. जर निवडणुकीमधलं मतदान हे गुप्त आहे, तर मग तुमच्या याद्या ह्या तुम्ही गुप्त कशा ठेवल्यात? म्हणजे त्या याद्यातला जो गुप्तता आहे, ती गुप्तता ह्या कारणासाठी ठेवली आहे का, की ज्याच्यामध्ये अजिबात पारदर्शकपणा नाहीये. त्यांनी जे मुद्दे मांडले, कारण आज योगायोग असा आहे, की श्री अजित पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये असताना काही नागरिकांनी त्यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये जर मतदान गोपनीय असतं, तर मतदार यादी गोपनीय कशी असेल, असा राज ठाकरे यांनी प्रश्न विचारला. कारण ती यादी गोपनीय आहे, असं निवडणूक आयोगानं ज्यांना त्यांना प्रश्न विचारले, त्या सगळ्यांना उत्तर दिलं. जे कमालीचं, अयोग्य, चुकीचं आहे. प्रत्येक गोष्ट ट्रान्सपरंट हवी. प्रत्येक गोष्ट लोकांना कळली पाहिजे, की माझं नाव वेगळं का? माझं नाव अमक्या ठिकाणी चाललं का? माझं नाव तमक्या ठिकाणातनं काढून तिसऱ्याच कुठल्यातरी विधानसभा मतदारसंघात जोडलंय का? कुणाची जबाबदारी आहे? त्यामुळे राज ठाकरे यांचा हा प्रश्न, की मतदान गोपनीय असतं, मतदार यादी गोपनीय कशी असेल? हा जो प्रश्न आहे तो बरोबर आहे. आज अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये काही स्थानिक नागरिकांनी त्यांची कुठलीतरी संघटना आहेत असं म्हणतात. त्यांनी श्री अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघासह, देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघासह अनेक मतदारसंघातले पुरावेच दाखवले, की जिथे अनेक ठिकाणी दुबार, खोटी, चुकीची अशी मतदार यादीत मतदारांची नावं आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 55,000 बोगस नावं आहेत, असं ह्या संस्थेचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं, की ही मतदार यादी सदोष आहे. या मतदार यादीमध्ये कमालीचा गोंधळ आहे आणि हे खुद्द भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कोर्टात सांगितलं, ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी आहेत. जर हे असं असेल, तर तो विजय कसा आहे? तो खरोखरच त्या कारण
बाळासाहेब थोरात जसं म्हणाले, की जो मनुष्य 8 वेळेला विजयी होतो, तो त्याचा पराभव कसा होईल, हे मतदारसंघात पडलेलं कोडं आहे. खरं आहे बाळासाहेब हे उत्तम नेते आहेत, प्रदीर्घ अनुभव आहे. पण त्यांचा त्या मतदारसंघात काही जनसंपर्क तुटला होता का? लाडक्या बहिणीचा तिथे काही प्रभाव पडलाय का? त्यांच्या दुसऱ्या पिढीचं जे नेतृत्व आलं होतं, त्यांनी निवडणुकीच्या रणनीतीमध्ये काही चूक केली का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाळासाहेब थोरात आणि त्यांचा पक्ष हा हिंदू विरोधी आहे, अशा पद्धतीची जी मांडणी केली, त्याचा बाळासाहेब थोरातांना काही फटका बसलाय का? हे एक स्वतंत्रपणे आत्मपरीक्षण करून आकलन करण्याची गोष्ट आहे. आणि त्याच्यात मग कटेंगे तो बटेंगे सहित लाडक्या बहिणीसहित जे प्रचंड प्रमाणामध्ये पैसे वाटप विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी घटक पक्षांनी केलं, त्याचा इन्फ्लुअन्स अधिक असावा, हा प्रश्न बाळासाहेबांचा ह्या ठिकाणी ह्यामुळं गैरलागू होतो, की मतदार याद्यामधला जो घोळ आहे, त्या घोळामुळंच या निवडणुकीचे निकाल बदललेत असं मानायचं काही कारण नाही. पण मतदार याद्यामध्ये निश्चित घोळ आहे आणि तो घोळ दूर करून बाळासाहेबच का महाराष्ट्रातल्या प्रत्येक छोट्या-छोट्या अ, गावातल्या प्रत्येक मतदारांना याची पूर्ण खात्री पटली पाहिजे, की मी जे मतदान करतो आहे, ते मतदान सदोष नाहीये. माझं नाव मी ज्या ठिकाणी नोंदवलं आहे त्याच ठिकाणी ते असणार आहे. कारण हा जो सगळा घोळ आहे ना, हा सरकारी यंत्रणांनी घालून ठेवलेला घोळ आहे. स्वतः निवडणूक आयोगाकडे कुठली यंत्रणा नाही. निवडणूक आयोग हा सतत कॉम्प्रोमाईज पद्धतीनं वागतो असा जो आरोप होतो, त्याचं कारण मुख्यत्वे अलीकडच्या काळामध्ये केंद्रीय पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत निवडणुकांच्या तारखाचं व्यवस्थापन सत्ताधाऱ्यांना अनुकूल होईल अशा पद्धतीची केलेली मांडणी, भर निवडणुकीच्या काळामध्ये अनेक घोषणांचा सुकाळ, धार्मिक विध्वंसाची भाषा, त्याच्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि केवळ विरोधकांना दिलेल्या नोटिसा. या सगळ्या कारणामुळे निवडणूक आयोग चर्चेत आहे. पण त्याचा अर्थ निवडणूक आयोग पूर्णपणे निवडणूक मॅनेज करतो असं नाही. पण मतदार याद्यामध्ये निश्चितपणे घोळ आहे. जर विरोधकांना असं वाटतं आहे, की या मतदार याद्यातला घोळ दुरुस्त करायला हवा, माझ्या मते सगळी यंत्रणा लावून राज्यातली हे शक्य आहे. जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेसाठी ज्याचा तुम्हाला खूप मोठा उपयोग झाला, 1.5 महिन्यामध्ये तुम्ही ही पडताळणी करून लोकांच्या खात्यावरती पैसे टाकू शकता, तर अजूनही वेळ आहे. या सगळ्या काळामध्ये जर तुम्ही एकत्रित सगळ्या निवडणुका घ्यायचा प्रयोग महाराष्ट्रात केला आणि मग मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी एक विशिष्ट काळ दिला, तर लोकांच्या मनामध्ये संभ्रम उरणार नाही. त्यामुळे जयंत पाटील असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, हे जे मुद्दे आज उपस्थित करतायत त्याच्यामध्ये काहीही चूक नाहीये. मतदार याद्यामध्ये चुका आहेत. फक्त अडचण एवढीच आहे, की ते सुद्धा एक पॉलिटिकल नेरेटिव्ह बनवत आहेत. ते अर्थात विरोधी पक्षाचं ते कामच असतं. सत्ताधारी आत्ता असलेला भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात होता. त्याच्यात त्यावेळेला तो ह्याच्यापेक्षा काही वेगळं करत नव्हता. ते नेरेटिव्ह बिहारमध्ये पण राहुल गांधी यांनी उभा केलंय, की सगळी प्रशासकीय यंत्रणा ही सत्ताधारी घटक पक्षाला जिंकून देण्यासाठीच काम करते आणि त्यामुळं मतदार याद्यामध्ये जाणीवपूर्वक दोष करून ठेवण्यात आलेले आहेत. माझ्या मते हे राजकारण चालू राहील. पण असा कोणताही या देशाचा नागरिक, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली किंवा भारतीय राज्यघटनेचं महत्त्व काय? तर ज्या फ्रँचायझीमुळं एकाच वेळेला भारतातल्या लिंग भेद, जात भेद, धर्मभेद वगळून शहरी आणि ग्रामीण असा भेद वगळून ह्या देशातल्या प्रत्येक 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकाला जो महत्त्वाचा मूलभूत अधिकार मिळालाय, त्या अधिकारामध्ये कुठेही कशाही स्वरूपाचा भ्रष्टाचार, कशाही स्वरूपाचा गलथानपणा, कशाही स्वरूपाचा गोंधळ असेल तर तो दूरच केला पाहिजे. जर एक मनुष्य ह्या देशातला मतदानापासून वंचित राहत असेल, तर ह्या लोकशाहीला काही अर्थच नाही. त्यामुळं आधी ही मतदार यादी दुरुस्त करा. त्या दुरुस्त केलेल्या मतदार यादीसहच निवडणूक घ्या, की विरोधकांची मागणी अत्यंत योग्य आहे. त्या झाल्यानंतरच निवडणुकीच्या नंतरच्या पुढच्या ज्याच्या कुणाच्या यशाचे ढोल आहेत, ते त्यांनी वाजवले पाहिजेत. त्यामुळं आज मी म्हणालो तसं श्री राज ठाकरे यांच्या रूपानं महाविकास आघाडीला लोकांना किमान मुद्दा सांगणारा आणि त्याला लोक माना डोलवतील असा तरी एक राजकीय नेता त्यांना मिळालाय. महाविकास आघाडीत तुम्ही आहात का असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला, त्यावेळेला ते अजूनही थेटपणे सांगत नाहीत. कारण आज ज्या पद्धतीची अ, प्रतिक्रिया भारतीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळांची आली, त्याच्यानंतर असं लक्षात येतं की अजूनही महाविकास आघाडीमध्ये त्यांना घेण्यावरून किंवा ते तिथे असण्यावरून थोडी बहुत इकडे-तिकडे चर्चा सुरूच असणार आणि राज ठाकरे हे काही शेवटच्या क्षणापर्यंत आपला पत्ता खोलणार नाही. पण या सगळ्या घडामोडीमध्ये आपलं बारकाईने लक्ष आहे. कारण मिनी वगैरे सोडा हो, अत्यंत महत्त्वाच्या 5 वर्षानंतर आणि ज्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा आणि सोबत पैशांचा सुद्धा मोठा महापूर येणार आहे, अशा ह्या निवडणुकीकडे आपलं बारकाईने लक्ष आहे.
आणि म्हणूनच मी हे जे विश्लेषण करतोय ते तुम्ही बारकाईनं बघा. आम्हाला कोणताही पॉलिटिकल अजेंडा नाही. असला असतो तो तुमचा आहे, लोकांचा अजेंडा आहे आणि म्हणून सत्याच्या जवळ जाण्याचा आमचा हा प्रयत्न तुम्ही फार आवडीनं बघत आहात. तुमचे खूप खूप आभार. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. थँक यू.